नमस्कार. आज आपण बघणार आहे खमंग कोथिंबीर पुलाव. तर रेसिपीला सुरुवात करूया. माझ्याकडे बासमती तांदूळ आहेत 270 ग्रॅम. धुवून घेणार आहे. धुवून त्याच्यावरती प्लेट झाकून मी बाजूला ठेवून देणार आहे. पाणी घालणार नाही आहे. त्याच्यानंतर वाटण करायचं आहे आपल्याला. कोथिंबीर, 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तिखट आहेत त्यामुळे मी 2च घेतलेले आहेत. आल्याचे 2 तुकडे घेतलेले आहेत. 8 ते 10 लसूण पाकळ्या. कोथिंबीर पुलावमध्ये मी पनीर पण घालणार आहे. तुम्हाला आवडत असले तर घालू शकताय, नाहीतर स्किप केला तरी चालेल. 150 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे मी ते. तर कोथिंबीरचं आता वाटण करून घेऊया आपण. कोथिंबीर, हिरवी मिरची, आलं आणि लसूण. थोडंसं पाणी घालायचं आहे आणि वाटून घ्यायचं आहे आपल्याला. वाटून झाल्यानंतर परत मी थोडीशी त्यामध्ये कोथिंबीर घालणार आहे आणि मी वाटण करून घेणार आहे परत. तर कोथिंबीरचं वाटण आपलं तयार झालेलं आहे. आता भात फोडणी देऊया. पहिला पनीर फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला. भांडं ठेवलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर आपण पनीर घालून घेऊया त्यामध्ये. पनीर घालायचं नसलं तरी चालतं. हिरवा वाटाणा घालू शकता तुमच्या आवडीनुसार. माझ्याकडे पनीर शिल्लक होतं त्यामुळे मी पनीर घातलेलं आहे. पनीर काढून घेऊया प्लेटमध्ये एका. आता त्यामध्ये घालणार आहे मी काजू. काजू फ्राय झाल्यानंतर ते पण काढून घेऊया. आता त्याच भांड्यामध्ये तेल गरम झालेलं आहे त्यामुळे त्याच्यातच मी कांदा घालणार आहे. कांदा फ्राय करून घेऊया आपण. कांदा भाजल्यानंतर घालणार आहे मी थोडेसे खडे मसाले. कांदा भाजून झालेला आहे. आता घालूया एक छोटा तुकडा दालचिनीचा, 2 हिरव्या वेलच्या आणि 2 तमालपत्र घातलेलं आहे. आता मिक्स करूया त्याला. मिक्स झाल्यानंतर घालणार आहे मी पाव चमचा आलं लसूण पेस्ट. परत मिक्स करूया. व्यवस्थित सगळे खडे मसाले, कांदा आणि आलं लसूण पेस्ट आपल्याला भाजून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर कोथिंबीरचं वाटण घालायचं आहे. ते पण आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. कांद्यामध्ये परतून घ्यायचं आहे व्यवस्थित. 1-2 मिनटं तरी आपल्याला परतायचं आहे ते. तर कोथिंबीरचं वाटण आपलं परतून झालेलं आहे. आता घालूया तांदूळ. तांदूळ घातल्यानंतर घालणार आहे मी अर्धा चमचा बिर्याणी पुलाव मसाला. व चवीनुसार मीठ. पलीकडच्या गॅसवर मी पाणी गरम करत ठेवलेलं आहे तांदळामध्ये ओतायला. आता मिक्स करूया. कोथिंबीरचं वाटण, तांदूळ, कांदा व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे एकदम व्यवस्थित. त्याच्यानंतर मिक्स झाल्यानंतर आपण ओतणार आहे ते गरम पाणी. परत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणखी थोडं मी पाणी घालणार आहे त्यामध्ये मिक्स झाल्यानंतर. आता त्यामध्ये घालून घेऊया आपण पनीर जे फ्राय करून ठेवलेलं होतं. मिक्स करून घेऊया. आता त्याच्यावरती आपण ताट झाकून भात शिजायला ठेवूया. गॅस मध्यम आहे. तर भात आपला बऱ्यापैकी शिजलेला आहे आणि हे 2-3 मिनटं शिजायला लागणार आहे. त्याच्या अगोदर मी काजू घालणार आहे फ्राय केलेले आणि 1 चमचा तूप.
तूप घातल्यानंतर आपल्याला ताट झाकून ठेवायचं 1-2 मिनटं, म्हणजे तूप पूर्ण भातामध्ये फ्लेवर त्याचा उतरेल. 2 मिनिटांनी आपण भांडं खाली उतरून घ्यायचं आहे. आपला भात तयार आहे. कोथिंबीर पुलाव खाण्यासाठी खूप छान आणि खमंग लागतो आणि तयार झालेला आहे आता. एकदम मोकळा आणि सुटसुटीत असं भात तयार झालेला आहे. तर खाण्यासाठी आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया. बाजारामध्ये आता कोथिंबीर भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. कशाबरोबरही तुम्ही कोथिंबीर पुलाव खाऊ शकता. तूप त्यामध्ये घातलेलंच आहे, त्यामुळं कोरडा असा अजिबात लागत नाही. चवीला पण छान लागतो. तर माझी ही रेसिपी आवडली असल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर नक्की करा. पुन्हा भेटू अशाच नवीन एका रेसिपीमध्ये, आणि माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. कोथिंबीर पुलाव हा नक्की ट्राय करा.